नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत ख्रिसमस स्पेशल असा रवा केक। हा रवा केक अगदी घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवला जातो आणि घरगुती सामानामध्येच हा तयार होतो। तर हा केक अगदी पौष्टिक आहे आणि उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी सुपर सॉफ्ट आणि चवीला खूप छान असा केक लागतो। तर यंदाच्या ख्रिसमसला तुम्ही हा रवा केक नक्की ट्राय करा। तर बघूयात आपण हा केक कसा बनवायचा ते त्यासाठी लागणारे साहित्य। तर बघू शकताय तुम्ही 2 वाटी रवा घेतलेला आहे हा। तर हा मोठा रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता। आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी हा बारीक करून घेणार आहे। तर बारीक रवा सुद्धा तुम्ही थोडासा बारीक करूनच घ्या। आता ह्याची छान सॉफ्ट अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं तर आपण जो केक बनवणार आहे तो सॉफ्ट आणि मऊ असा बनतो। तर मी 1 वाटी साखरेची पावडर घेतलेली आहे, पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपण। छान असं एकदम स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाहीत। तर बघू शकता अशा पद्धतीने ह्याची छान अशी बॅटर तयार करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला रवा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर एकसारखं ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। तर बघू शकताय हे थोडंसं घट्ट बॅटर झालेलं आहे। तर यामध्ये मी 1 वाटी दूध घातलेलं आहे। तर जर हे बॅटर थोडंसं घट्ट वगैरे झालं तर तुम्ही याच्यामध्ये दुधाचा वापर करू शकता। आता बघू शकता एक छान अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आता रवा थोडासा फुलतो त्यामुळे मी हा रवा एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे सगळं बॅटर बाजूला ठेवून देणार आहे। त्यामुळे हे छान असं फुललं जातं। तोपर्यंत मी एक टीन तयार करून घेते। तर मी ह्याचा तुपानी छान असं तूप लावून घेणार आहे आणि थोडंसं मैदा भुरभुरून छान असा हे टीन तयार करणार आहे, जेणेकरून केक आपला भांड्याला चिकटणार नाही अशा पद्धतीने। तर आता एका प्लेटमध्ये मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे, 1 चमचाभर मोठा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट पण घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मैदा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं तर ही टुटी फ्रुटी केकमध्ये टाकल्यानंतर एकमेकांना चिकटली जात नाही। आता हे बॅटर 15 ते 20 मिनिटांसाठी मी भिजत ठेवलं होतं। तर झालेलं आहे आता 15 ते 20 मिनिटं। ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालणार आहे चवीसाठी आणि याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे आणि 1 चमचा ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर घालायची। तर यामुळे काय होतं तर आपला केक छान असा फुलतो। आता ह्याच्यामध्ये 1-2 चमचे मी दूध घालून हे ॲक्टिवेट करून घेणार आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय कसं आपलं हे बॅटर फुलायला लागलेलं आहे। तर सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे, गुठळ्या वगैरे राहता कामा नयेत। तर एकसारखं मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टुटी फ्रुटी घालून घ्यायचे। आता मी थोडीशी गार्निशिंगसाठी वरती ठेवणार आहे। आता टुटी फ्रुटी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं हे बॅटर एकसारखं। तर बघू शकताय छान कन्सिस्टन्सी तयार झालेली आपली। आता हे बॅटर आपण टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे छान अशी चव येण्यासाठी। तुम्ही तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता, नाही घातलं तरी चालेल। आता ह्या टीनमध्ये हे बॅटर मी ओतून घेणार आहे आणि एकदा हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे जर एअर बबल असतील तर ते निघून जातात। आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती गार्निशिंगसाठी मी ही टुटी फ्रुटी टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वगैरे पण टाकू शकता। तर आता मी बाजूला एका गॅसवरती मी एक भांडं गरम करायला ठेवलं होतं। मंद गॅसवरती फ्रीहीट करण्यासाठी 15 मिनिटं मी हे ठेवलेलं आहे।
तर खाली तळाशी थोडं मीठ घातलेलं आहे मी आणि एक स्टँड ठेवलेला आहे. तर आता आपण तयार झालेलं बॅटर त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि ह्याच्यावरती एक झाकण ठेवून ह्याच्यावरती थोडंसं जड काहीतरी ठेवायचं आहे म्हणजे वाफ बाजूला जाऊ नये म्हणून. आणि हे 30 मिनिटांसाठी आपण हे बेक करून घ्यायचं आहे. कमी जास्त वेळ लागू शकतो तर तुम्ही चेक करू शकता मध्ये मध्ये थोडंसं. तर आता बघूयात किती छान असा आपला केक तयार झालेला आहे. अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे ह्याला आणि हा केक तयार झालेला आहे. बघूया आपण तयार झालाय का. तर बघू शकताय अगदी छान तयार झालेला आहे. अगदी काहीही चिकटत नाही याला. तर अशा पद्धतीने आपला हा केक तयार झालेला आहे. तर आपण हा थंड होऊन द्यायचा आहे. आता थंड झाल्यानंतर मी हा काढून घेतलेला आहे. तर ह्याच्या कडा मी सोडून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही. आता आपण हा केक बघूयात कसा बनलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असा हा तयार झालेला आहे. मस्तच बघू शकताय अगदी छान सॉफ्ट बनलेला आहे. तर आता आपण हा कट करून मी तुम्हाला दाखवते. बघू शकता अगदी इझिली हे कट होतंय आणि अगदी सॉफ्ट आणि एकदम पौष्टिक असा हा केक आहे आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनतो. तर तुम्ही यंदाच्या क्रिसमसला हा केक नक्की बनवा. बघू शकताय किती मस्त. आता मी तुम्हाला एक ह्याची बाईट काढून दाखवते. बघा मस्तच एकदम सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे. बघा एकदम मऊ मस्तच. तर अशा पद्धतीने तुम्ही हा रवा केक नक्की घरच्या घरी ट्राय करा. यंदाच्या क्रिसमसला नक्की ट्राय करा. अतिशय पौष्टिक असा हा केक आहे. बघा अगदी सहज असे ह्याचे पीस तयार होतात. बघा आणि रंग पण खूप छान असा आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा रवा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही हा केक नक्की ट्राय करा. जर ही रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.